दादा मी एक काम करू का? मी तुला वाचून दाखवते हे. हा असं करते, मी वाचून दाखवते तुला. मला सांग बरं कुठलं पान होतं? सॉरी मी मिटलं का ते पान? सांग ना कुठलं पान होतं, मी देते वाचून, तुला दाखवते वाचून. हर्षताई ते कराच तुम्ही, पण तुमच्या दादाला सांगा ना हे दूध प्यायला. अहो व्यायाम झालाय, व्यायामानंतर दूध नको का प्यायला? अशक्तपणा नाही का येणार यांना? सांगा बरं तुम्हीच. डॉक्टरांनी सांगितलं ऐकतच नाही. हो बरोबर आहे, आधी दूधच प्यायला हवं. आणि हो ऐका, माझं एक छोटंसं काम आहे, ते करायला जायचंय मला. तुम्ही तुमच्या भावाची काळजी घ्या. हा हो आलेच मी. दूध पीत नसतील ना जबरदस्तीने द्या त्यांना. संपवायचंय. अहो संपवा हे, आलेच मी. हे घे घे आणि सगळं पी, नाहीतर आनंदी ओरडेल मला. संपव सगळं. ए आणि पान नंबर सांग ना. सॉरी मी मिटलं पुस्तक. सांग ना, मी वाचून दाखवते. बरं आधी आधी पी तू ते पी. संपव पी दादा. बबन काय ग? हा साहेबांनी बरं आहे ना ग? तू चल बाहेर ये. बाहेर ये पटकन बाहेर. अरे अगं पण झालं सोबत. कुठं? खूप महत्वाचं काम आहे. तो अरे खुर्ची राहू दे ना बबन, महत्वाचं काम आहे. चल चल पण झालं काय? थांब जरा. हा वहिनी बोला. हा दादा, तुम्ही मला म्हणाला होतात ना की माझं काही काम असेल तर मी तुम्हाला फोन करू म्हणून. खूप महत्वाचं काम आहे दादा, मी सांगते तिथे या तुम्ही. बरं पोचतो मी. हा हो ही पुरेल का दांडका घेऊ? चल. आनंदी, हाच आहे तो माणूस त्या दिवशी अतुल बरोबर होता. कोण आहात तुम्ही? अहो मी ते इथे एका घरी आलो होतो. मला सांगा तुम्ही पण इथेच राहता का? हो मी केव्हाचा या बिल्डिंग मध्ये गोल 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 फिरतोय, मला बाहेर जायचा रस्ताच सापडत नाहीये. मी या माळ्यावर अडकून पडलोय. मला प्लीज सांगा ना इथून बाहेर कसं जायचं? अतुल भाऊ कुठे आहेत? म्हणजे तुम्ही पण अतुलला? माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून हा माणूस पळून गेलाय. कुठे आहे तो? तुम्ही कोण? हा मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. सांग कुठे आहे अतुल भाऊ? अहो खरं सांगतोय मला माहित नाही कुठे गेलाय अतुल. उलट मीच त्याच्याकडे माझे उरलेले पैसे नेण्यासाठी आलो होतो. अहो खरं सांगतोय मी. कसले पैसे? अहो ते ते मी त्याचं एक काम होतं ना, ते त्याचे पैसे. कसलं काम? सांगतो सांगतो सांगतो. तुमच्या नवऱ्याला पकडायचं होतं आणि त्याच्याकडनं एक काही पुरावा होतं ते घ्यायचं होतं. हे त्याचं काम होतं आणि ते मी केलं होतं आणि त्यासाठी मला 2000 रुपये पण देणार होता, पण फक्त 500 रुपये दिले हो त्याने. बाकीचे पैसे दिले पण नाहीत. आता कुठे गायब झाला मला खरंच माहित नाही. त्यासाठीच आलो होतो. माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं त्या माणसाने. त्या क्षणापासून माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली माहिती तरी का तुम्हाला? अहो धड नीट चालता येत नाहीये त्यांना, नीट बोलता येत नाहीये. दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलेत ते. त्यांच्या जीवाची किंमत तुमच्यासाठी फक्त 2000 रुपये. 2000 रुपयासाठी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकता तुम्ही? आनंदी, आनंदी शांत हो. या प्लॅनचा हा मूळ सूत्रधार नाहीये. हे बघ, याला ओरडून काही उपयोग नाही. याच्याकडनं फक्त माहिती काढून घे. अहो खड्ड्यात गेली ती माहिती. कुठली माहिती गेली खड्ड्यात आनंदी? सांगा कुठे आहे तो अतुल? सांग सांग. हे बघा मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. आनंदी तुला याला जे काय विचारायचं ते विचारून घे, नंतर आम्ही बघतो याला. काय काय पुरावा होता अतुलच्या विरोधात? ह्यांच्याकडे काय महत्वाचा पुरावा होता की त्यामुळे तुम्ही ह्यांच्या जीवावर उठलात? अतुलचं याआधी लग्न झालं होतं, त्याच्याबद्दलचा पुरावा होता.
मॅरेज सर्टिफिकेट होतं ते. कुठलं लग्न? कोणासोबत झालं होतं लग्न? हा बोल, चल बोल. हे बघा, मला जेवढं माहित होतं तेवढं मी सांगितलंय. याच्या व्यतिरिक्त मला जास्त काही माहित नाहीये. मी खरंच सांगतोय, मला काही माहित नाहीये. मला काही माहिती नाही, माहित नाही मला काय. थांब मी बघते. सॉरी. हाय. तुम्ही? कोण आहे वर्षा? दादा ते हॅलो. विराज, कसा आहेस? आज अचानक? बस बस. ये रे, बस बस. गुड टू सी यू. मस्त दिसतोयस. खरं तुला सांगू, त्या दिवशी तुला त्या अवस्थेत बघून खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे कोर्ट आणि केसेस या सगळ्या गोष्टी होत राहतील रे, पण एक मित्र म्हणून खरंच मनाला खूप लागलं होतं. I swear. दुखतोय अजून? थोडस. सावकाश सावकाश. मला खरंच कळत नव्हतं की तू याच्यातून बरा होशील ना होशील, आणि नसलास तर ही केस लढणार कोण? रिकव्हरी आहे, पण अगदीच कोर्टामध्ये मी उभा राहू शकेन एवढं नाही. आता सुद्धा काही वाचायला गेलं तर डोळे भिरभिरतात, त्रास होतो. पाणी. अरे थँक्यू. हे कोण? सांगतो ना, ये तू बस 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 बस. हाय काकू. ऐक का, हा काय करतो इथे? मला नाही माहिती आई, तो आत्ताच आलाय. कळेल, थांब जरा. काय कळेल? तर जायला सांग. मित्र म्हणत होता कसा वागला कोर्टामध्ये. काकू, एक 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. नाही, आम्हाला नाही ऐकायचं. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ते कोर्टात बोला. तिथे माझा मुलगा तुम्हाला उत्तर देईल. आता नको, आता तुमची मदतच नको आम्हाला. नमस्कार, या या. काकू, आहो. नाही, या. काकू काकू ऐका माझं. या बसा. ये वर्षा, तू पण बस. बसा बसा, मी सांगतो ना, बसा. 2 मिनिटं बस, फक्त माझं ऐकून घ्या. हा, हे बघा, मी एक वकील म्हणून नाही तर एक मित्र म्हणून इथे आलोय. हा, मला मान्य आहे की मी कोर्टात तुमच्या विरोधात लढतोय, पण काय ना, केसमध्ये समोर तितका ताकदवान वकील नसेल तर केस लढायला मजा पण येत नाही. राघव, तुलाही माहिती आहे की आपण कॉलेजमध्ये यासाठी एकमेकांना मदत करायचो की आपण समोरासमोर आलो तर कोण जास्त लायक आहे तो केस जिंकायला पाहिजे. कोणाकडे जास्त पुरावे आहेत तो नाही. विराज, हे कॉलेज नाहीये, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो, ते समजतंय मला, आणि म्हणूनच मला वाटतं तू तयार नसशील. म्हणूनच मी इथे प्रदीपला घेऊन आलो. काकू, हा प्रदीप संपत. नमस्कार. यांनी माझं असोसिएट म्हणून अनेक वर्ष काम केलंय. आता त्याची स्वतःची फर्म आहे. अत्यंत उत्तम वकील आहे. राघव, जर तू तुझ्या केसची सगळी तयारी असलेली डॉक्युमेंट्स जर त्याच्याकडे दिलीस, हँडओव्हर केलीस, तर मला वाटतं तुझी जागा तो नक्की घेऊ शकतो. दादा सोबत वहिनी, आम्ही त्याच्याशी बोललो. आता जे काय घडलं ते तो अतुलला सांगणार नाही. पण त्यासाठी अतुल सापडायला तर हवा. खरं तर ह्या माणसाला कुठल्या नावाने हाक मारू ना हेही कळत नाहीये मला. ह्यांची आज जी अवस्था झाली ना ती त्या माणसामुळे झाली. आनंदी साहेब खूप स्ट्रॉंग आहेत, ते याच्यातून पण उभे राहतील बघ. अरे उभे राहतील रे बबन, पण वेळेत उभे राहतील की नाही हा मोठा प्रश्नच आहे ना. हो वहिनी, आपण आहोत ना त्यांच्या बरोबर सगळे. आणि अतुल जे काही वागला त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी.
आपण तो सापडायला तर हवा दादा. कोर्टात तर त्याला यावंच लागेल ना. वाट बघू. वहिनी, मला एक सांगा की तुम्हाला कसं कळलं की अतुलने दादांना पाडलं ते? तुम्हाला दादांनी सांगितलं का? ते नाही, म्हणजे मला असं वाटलं हा माणूस असं करू शकतो ना, म्हणून खात्री पटली मला. पण यातलं त्यांना कळता कामा नये, तेवढी काळजी घेऊयात आपण. तू म्हणत असेल तर नाही सांगणार आम्ही. राघव, कोर्टात आपण जर सबस्टिट्यूट वकील दिला तर कोर्टाकडून आपल्याला तयारीसाठी जास्त वेळ मिळेल. राघव, तू आणि प्रदीप मिळून त्याची तयारी करू शकाल आणि कोर्टात जे काही मुद्दे मांडायचे असतील ते प्रदीप मांडेल. तुला बोलायची गरज नाही. विराज, सबस्टिट्यूट वकील जर का हवाच असेल तर माझ्या फर्म मध्ये खूप आहेत. तू दिलेला वकील का घ्यावा मी? मला सांग, तू सोडल्यास तुझ्या फर्म मधल्या एका तरी वकिलाला या केस बद्दल काही माहिती आहे? पण मी अजून कोणाकडे मदतीसाठी हात मागितलाच नाहीये. हा, तू मागितली नाहीस, पण काकू, आपल्या फर्म मधल्या एका वकिलाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणल्यावर कोणीतरी स्वतःहून मदत करायला येतं ना. पण साधं कोणी बघायलाही आलं नाही. आणि राघव, तुझी ही अवस्था असताना तुझा जर खरंच एखाद्या वकिलावर विश्वास असता तर तू या केसमध्ये आधीच कोणाला तरी इन्व्हॉल्व करून घेतलं असतंस ना. विराज, तू माझ्या विरोधात केस लढतोयस आणि तूच मला सबस्टिट्यूट वकीलही सुचवतोयस. कारण राघव, मला माहिती आहे की ही केस तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि आय नो युअर ॲबिलिटी. तुझ्या तब्येतीचा परिणाम या केसवर झाला आणि मी जिंकलो तर ते मला नको आहे. आणि आपण दोघंही आपल्या क्लायंटला न्याय मिळवून द्यायचा पुरेपूर प्रयत्न करणार. पण तुझ्या सध्याच्या कंडिशनमुळे तू कमी पडलास तर असं नको व्हायला की योग्य व्यक्तीला न्याय मिळाला. वर्षा, तुला काय वाटतं? दादा, तू ठरव, तू सांगशील तसं. वर्षा, हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललंय, तेव्हा प्लीज याचा नीट विचार. प्रदीप, तुझं बिझनेस कार्ड आहे. हे त्याचं बिझनेस कार्ड तुझ्या जवळ ठेव. तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. या केसमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत की ज्या डिवोर्सच्या पलीकडे. आय थिंक यू शुड ट्रस्ट प्रदीप. प्रदीप ही केस तुझ्यासाठी चांगल्या पद्धतीने लढेल आणि तुझ्या मदतीसाठी राघव आहेच, पण कोर्टामध्ये प्रदीपला लीड करू दे. रमाताई, म्हणजे हे कोर्टात केस लढणार नाही? नाही आनंदी, राघव शिवाय ही केस दुसरं कोणी लढूच शकत नाही. या विराजचं काही ऐकू नकोस. दादा, तुला जर योग्य वाटत असेल तर आपण आपली केस यांना देऊ. नाही, तुमची केस यांच्याशिवाय कोणी लढणार नाही. आनंदी, दादा असणारच आहे. विराज म्हणतायत की हे त्यांची गरज नाही. आनंदी, विराज बरोबर बोलतोय. या अवस्थेत मला केस नाही लढता येणार. अहो, तुम्ही केसची पुढची तयारी अजून सुरू पण नाही केली. प्रयत्न तर करूयात. पहिली पॉसिबल नसेल तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? ते कळेल. तुम्ही तुमच्या बाजूची केस लढा आधी. हे कोर्टात जे मुद्दे मांडणार आहेत ना, त्याची उत्तरं तुमच्याकडे नसतील.
त्याची काळजी घ्या आधी. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ह्यांची काळजी घ्यायला मी आहे, माझं कुटुंब आहे. तुम्ही नका पडू ह्यात. आणि ही केस हे कसे लढतील याची काळजी करू नका तुम्ही. या तुम्ही. वहिनी, तुम्ही राघवची काळजी घ्यालच, पण कोर्टात त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी तुम्हाला कोणी... आमचा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. खरंच या आता तुम्ही. ओके. काय केलंस तू? ते विराज भाऊजी तुमच्याकडून केस काढून घेत होते. ठीक आहे, कोणीतरी इतर लढेल, पण मी असणारच आहे ना सोबत. पण तुम्ही का नाही लढते मग ही केस? नाहीतर मी आत्मविश्वास हरवून बसतो. मला नाही वाटत की मी उभा राहू शकेन कोर्टात. हे बघा, तुमच्यापेक्षा ही केस कोणीही चांगली लढू शकत नाही. तुला माझ्यावर इतका विश्वास काय? बघतेस माझी अवस्था काय आहे ते. तुम्ही मला सांगा, हा अतुल वर्षाताईंना मारायचा, त्रास द्यायचा, पण वर्षाताईंनी आपल्याला काही सांगितलं नाही का? कारण आपल्या सगळ्यांना त्रास होईल म्हणून. हे त्या वकिलाला माहिती असेल. मी जेव्हा वर्षाताईंना आपल्या घरी घेऊन आले, आई चिडल्या, रडल्या, हे माहिती असेल का त्या वकिलाला? वर्षाताई तुटून गेल्या होत्या, पण आपण ठरवलं होतं की आपण आपल्या घरात त्यांना आनंदात ठेवायचं, त्यांना परकं वाटेल आपल्या घरात असं वागायचं नाही. हे सगळे प्रयत्न केले ना आपण. मग हे प्रयत्न त्या वकिलाला माहिती असेल का? मग कुठल्या आत्मविश्वासाने तुम्ही म्हणताय की आपली केस तो वकील नीट लढू शकेल म्हणून? हे बघा, तुमचे कायदा कलम ह्यापेक्षाही ना इथे भावना जास्त महत्वाच्या आहे. ह्या एका भावाच्या भावना आहेत, ज्याला तुमच्यातला वकील साथ दे. आनंदी, या सगळ्या गोष्टी कोर्टात सांगून केस जिंकता येत नसते. यासाठी जे जे काय करावं लागतं ना, मी काहीच करून ठेवलेलं नाहीये. मी काहीच लिहून ठेवलेलं नाहीये. जे काही लिहून ठेवलेलं ते माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. कसा काय मी कोर्टात उभा राहणार आहे? काय काय केस मी समोर सादर करणार आहे सांग? वर्षाताई तुमच्यासाठी एक क्लायंट आहे का? अहो, तुमची बहीण आहे. वर्षाताईंना किती त्रास झालाय, त्या अतुलने यांना किती त्रास दिला हे आपल्याला माहिती आहे ना. आपण सिद्ध करूयात ना कोर्टात सगळं. आणि ते सगळं सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतात. हा, मग शोधूयात ना पुरावा. अहो, ते मॅरेज सर्टिफिकेट. कुठलं सर्टिफिकेट? अतुलचं मॅरेज सर्टिफिकेट होतं ना तुमच्याकडे. त्याच्या विरोधातला पुरावा होता ना तुमच्याकडे. त्याने चोरण्याचा प्रयत्न केला. असं काय मी तुला सांगितलं होतं? हो, सांगितलं होतं तुम्ही. त्याच्या विरोधात होता ना तुमच्याकडे पुरावा. आनंदी, मला नाही आठवते काहीच. अहो, असं कसं नाही आठवते? नीट विचार करा, आठवेल तुम्हाला. नाही आठवते ग. ठीक आहे, नंतर प्रयत्न करा, आठवेल तुम्हाला. हे असं आहे, काहीच आठवत नाहीये मला. आणि नाही का आनंदी, वर्षाचं आयुष्य मी बरा होईन की नाही यावर मला नाही टाकायचंय. अहो, वर्षा, तुझा जो काही निर्णय असेल ना तो मी सांगेन राघवला. शेवटी तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे ना. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळा. आला राघव, आला. ये रे राघवा, ये. वर्षा, ऐक, तुझी ही केस लढण्याची माझी आता अवस्था राहिलेली नाही. म्हणजे तिलाही तसंच वाटतं. म्हणजे त्या वकिलाशी संपर्क करते ती, पण मला आता प्रश्न पडलाय की तो वकील बरा आहे का? विराज समोर
मी नाही दाखवलं काही, पण त्या वकिलाला मी ओळखतो, हुशार आहे. त्याच्या केसेसबद्दल मी वाचलेलं आहे, त्याचे आर्ग्युमेंट्स मी वाचलेले आहेत. तू त्याला कॉन्टॅक्ट कर, तुझी केस त्याला लढू दे. कारण माझ्याच्याने काही होईल असं मला वाटत नाही.